तिने आता आपली हार मान्य करावी। आणि आता आपण कशाची वाट बघतोय? हा सामना संपलाय। सूरप्रीत सुरदान सुरपूजा सूरप्रीत सुरदान सूरप्रीत सुरदान सुरपूजा सूरगर्व 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 सुरमान सुरसजा सूरगर्व सुरमान सुरसजा सूरप्रीत सुरदान सुरपूजा सूरप्रीत सुरदान सुरपूजा आ आ आ निनी सा सा निनी सा 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 नि सा सा नि सा सा नि रे 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 सा रे 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 सा नि सा सा गा गा सा सा मा मा सा सा गा गा सा सा गा नि रे रे रा सा सा नि सा सा नि सा सा नि सा सूरप्रीत सुरदान सुरपूजा अहंकार जाळू दे रे जाळू दे रे जाळू दे जाळू दे आ वाह क्या बात है, काय सूर लागलाय। आणि आणि आता माझ्यावर आळा घालताय हे काय करतोयस तू असा? अच्छा, म्हणजे तुम्हाला आधीच माहित होतं की ह्या ग्लासमध्ये काहीतरी मिसळलंय म्हणून? का सारंग त्याला सांगायच्या अगोदर तुम्हाला भात झाला होता? मग सावली वणीला पाणी प्यायला का सांगितलं? ठीक आहे, मी पितो, बघू मला काय होतं। सारंग सारंग काही नाही झालं। बबलू दे। कारण तो हा ग्लास नाहीच आहे। या ग्लासात काहीच नाही आहे भैरवीजी। हा आहे तो ग्लास। आता यातलं पाणी जयंती वहिनी पिणार। घ्या। मी मी नाही पिणार पाणी। म्हणजे मी निर्जळी उपवास ठेवलाय ना, सावळी जिंकावी म्हणून। हा, आणि तसं बी ना आमच्या कोट्टलवारांमध्ये पाणी प्यायची प्रथाच नाही। अहो 5-5 दिवस पाणी पित नाही आम्ही। आणि आता तर आयुष्यात कधी पाणीच पिणार नाही मी 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 नाही पिणार ते पाणी। माई, तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाल असं वाटलं नव्हतं। असो, कशाही असलात तरी गुरु आहात माझ्या। तुमचा आवाज जावा असा मी स्वप्नातही नाही विचार करू शकत। मला मान्य आहे, मी तुमच्याकडून गाणं शिकले, त्यात पारंगत झाले, पण माझ्या गळ्यातला सूर मला माझ्या विठुरायाने दिला होता। मी तुमच्याकडून सगळ्या हरकती शिकले, पण माझ्यातला माणूस माझ्या विठुरायाने घडवला। त्याने मला सत्सद विवेक बुद्धी दिली। त्याने मला हे शिकवलं की गुरुकडून काय घ्यायचं काय नाही। आणि आज मला ह्या गोष्टीचा आनंद नाही होतोय की मी तुम्हाला हरवलंय। आज मला ह्या गोष्टीचा आनंद होतोय
की माणूस म्हणून मी हरले नाही. बैरविजय या खाली या. तुमच्यासारख्या कलाकारांसाठी हा रंगमंच बनलेला नाहीये. या खाली. घडलेला सगळाच प्रकार फार अनपेक्षित होता. नाही पण तुला कसं कळलं त्यांचा डाव नेमका काय आहे ते? मला जयंतीवर डाऊट होता आहे. ती मध्ये चांगला वागायला लागली होती सावलीशी. तिला म्हणाली पण की मी आहे तुझ्यासोबत, काही लागलं तर सांग मला. तेव्हाच डाऊट आला होता तिच्यावर. मग मी आणि सारंग दादांनी प्लॅनिंग केलं जयंतीला पकडायचं. तिच्यावर लक्ष ठेवून होतो आम्ही. तिच्याकडे ते औषध दिसलं आम्हाला. त्यात जयंतीचं वागणं संशयास्पद होतं पण आम्ही त्या औषधावरच लक्ष ठेवून होतो. आणि भैरवी माई आणि जयंती कॉन्टॅक्ट मध्ये होते आम्हाला माहिती होतं. तिने ज्या ग्लासात ते औषध मिसळलं होतं तो ग्लास आम्ही बदलला. म्हणजे तुला खात्री होती की जयंतीनी त्यात औषध घातलंय म्हणून? तो कारण त्याआधी एकदा तिला पकडलं होतं आम्ही. पण ती म्हणाली ते पित्ताचं औषध आहे. काय आहे? पित्ताचं औषध आहे. वेळ मारून नेली तिने. पण मला अंदाज आला होता तिचा. कमाल आहे कमाल. ऐकावं तेवढं नवल आणि बघावं तेवढं विचित्र. आणखीन काय काय बघायला मिळणार आहे कोणास ठाऊक.